गुड मॉर्निंग. न्यू माय ब्लॉग. वेलकम. मी आले आहेत तुळजापूरमध्ये आणि आमचे पाहुणे पण आले आहेत. आम्ही आता चाललो आहे देवीला. इथे गायमुख इथं आहे, तर आम्ही ही मूर्ती पण आता मी घेतली आहे दुकानात. मी दाखवलं नाही मूर्ती घेतलेली. आता गायमुखापाशी आम्ही तिचं धुणार आहोत, म्हणजे स्नान घालणार आहोत त्या मूर्तीला. गायमुख आहे इथं. आता ऑटोमॅटिक इथं पाईपलाईन नाही, काय नाही, ऑटोमॅटिक पहिल्यासारखं पाणी चालू झालेलं आहे. मध्ये पाणी येत नव्हतं मध्ये, तर पाईपलाईन केली ती, पण आता एकदम गोड नारळासारखं पाणी आहे आणि चालू झालेलं आहे. मी देवीला स्नान घालते आहे. मी नवीन मूर्ती घेतली आहे आणि आता हे दर्शनासाठी मूर्ती नेते मी, म्हणजे तिथे देवीपाशी मूर्ती नेऊन आणायची असते. आपण घरी जाताना नवीन ज्यावेळेस मूर्ती घेतो तेव्हा मी पहिल्यांदाच नवीन मूर्ती घेत आहे. इथं मध्येच पिंड पण आहे. तिथं मी दर्शन घेतलं. पिंडीवर पाणी टाकतात तिथे आणि दर्शन घेतलं जातं. पाण्यानं अभिषेक केला जातो. आणि इथं वर चढत आहे. आम्ही जातो आहे आता. खूपच गर्दी आहे. दर्शनाला जातो आहोत. इथे खूप गर्दी आहे आणि आता आम्ही बारीला थांबलो आहोत. आम्ही तिघीजणी, आमचे पाहुणे आणि मी. सोलापूरचे पाहुणे आहेत आणि खूपच गर्दी आहे. आम्हाला 4-5 तास लागले आम्हाला बाहेर निघायला. आम्ही 1 वाजता मध्ये गेलतो घरून. आम्ही मला वाटतं 12 वाजता काहीतरी निघालतो. 12, 11:30 वाजता त्यावेळेस मध्ये आलेलो आहे. आम्ही 4 वाजता बाहेर पडलो आहे. निवांत चांगलं दर्शन झालं. खूपच छान दर्शन झालं. त्यामुळे आम्ही फिरलोय पण. आम्ही खूप सगळीकडे फिरलोय मंदिरात. त्यांनाही दाखवायचं होतं. आम्ही इथं आलो तर देवीचं तर भुयार आहे. शिलंगण इथून ते अग्नी पेटवून इथून शिलंगण असतं ना, शिलंगण खेळते ते इथून जाते. हे बघा छोटंसं भुयार आहे. एका वेळेस एकच व्यक्ती जाऊ शकते. दगडी बांधकाम असल्यामुळं थोडंसं भीती वाटते. खूपच छोटं भुयार असल्यामुळे. आलो पायऱ्या उतरून आम्ही, आणि आम्ही जात आहोत आता कालभैरवनाथ, जिथं देवीने कालभैरवनाथचं लग्न लावलं आहे. ते पाहिलं का? भुयार दिसतंय आपल्याला, शिलंगण इथून निघतं. आता आम्ही आलो कालभैरवनाथच्या मंदिरात. इथं देवीने कालभैरवनाथचं लग्न लावलं आहे आणि परत इथून पुढचं कार्य त्यांनी दुसरीकडे केलं आहे. त्यामुळं कालभैरवनाथचे बरेचसे दुसरीकडं मंदिर आहेत. हे पाहिलं का? खूपच छान मूर्ती आहे. इथे त्यांचं लग्न झालेलं आहे. पाहिलं का? हे देवीनं लावलं आहे. इथे मी काळा दोरा, लाल दोरा ठेवला आहे आणि मी उचलून घेत आहे. म्हणजे ठेवून, पायथ्याला ठेवून ते उचलून घ्यायचं आणि लहान मुलांच्या हातात बांधायचं. इथं असा नियम आहे. बघितला का? इथं खूपच छान ऊस आहे, मोठा मोठा. आम्ही रस पितोय, ऊसाचा रस पितोय. खूपच मोठा ऊस वापरला, मोठ्या कांड्यांचा ऊस वापरला गेला आहे. आता इथे आम्ही वडापाव खायला बसलो आहे. इथं माझ्या शेजारी मिरचीची पिशवी पण आहे. मी त्यातल्या मिरच्याही 2 घेतल्यात आणि मी कच्ची मिरची खाल्ली आहे 2-3. कारण मिरच्यांचं पिशवीच माझ्या शेजारी, मी त्याला